जवळपास अर्ध्या दशकापासून जास्त सुरू असणाऱ्या नक्सल चळवळीला आता पूर्णपणे सुरुंग लागलाय। नक्सल चळवळीतले अगदी शेवटचे काही नेते सोडले तर जवळपास ही चळवळ संपुष्टात आले। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी राजे बाबा अत्राम आपल्यासोबत आहेत। जसं मी उल्लेख केला की जवळपास चळवळ संपुष्टात आली, अगदी बोटावर मोजण्या इतकी काही नेते त्याच्यात शिल्लक आहे। काल देवजीने केलेलं सरेंडर, एकंदरीत या चळवळीला कसं बघताय? हा महत्त्वाचा देवजीने सरेंडर केला म्हणजे हा महत्त्वाचा एक भाग आहे। कारण की 40 वर्ष अगोदर त्यांनी मला किडनॅप केला होता। ते जवळजवळ एक 17-18 दिवस मी बाहेर होतो त्यांच्यासोबत जंगलामध्ये। 450 किलोमीटर चालणं झालं। त्यांना शासनाकडून काय त्यांना माझ्या बदलमध्ये काय जे काय त्यांना मागणी होतं ते मागणी त्यांनी केलं। आणि त्या दृष्टीने सरकारने तो शिवाना म्हणून नक्षल होता त्याला सोडण्याच्या कोर्टातून त्यांनी बेल झाला। तर हे सगळ्या गोष्टी झाल्या। 40 वर्षापूर्वी तुम्ही जसा उल्लेख केला की 400-450 किलोमीटर त्यावेळी चालवलं होतं। 40 वर्षानंतर आत्ता तोच देवजी जेव्हा सरेंडर करतो तो सरकारशी देखील सकारात्मक वागतोय। फक्त शस्त्र नाही तर बोललं पाहिजे आणि त्यामुळेच विकास होईल ही देखील विश्वास। कसं एकंदरीत तुम्ही सगळ्या खूप जवळून बघितलं? नाही ते तर मी सोबत होतो। नक्षल चळवळी सगळं मी पाहिलेलं आहे। जवळजवळ 40 वर्षापासून तिथून मी राहतो, उभा होतो। 8 इलेक्शन झाले, सगळं माझ्या ते आहे। पण ठीक आहे, ते जे काही असेल, पण नक्षल आता समाप्तीवर आहेत। 31 मार्चची डेडलाईन केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दिली आहे। आत्ता देवजी काही दिवसांपूर्वी भूपतीजनं तर मुख्यमंत्र्यांकडेच अट ठेवली होती की देवेंद्रजींच्याच हस्ते मी हे करेल। तर हे सगळं देखील नाही ठीक आहे। ते कुठे झाले सरेंडर ते महत्त्वाचं आहे। आता जितका राहिलेले लोक आहेत ते सुद्धा सरेंडर केलं पाहिजे असं माझं आव्हान आहे। येत्या काळात काय नेमकं आवाहन कराल? कारण ह्या सगळ्या भागात आता विकास पोहोचतोय। राजे तुम्ही तिथून फक्त वैधिनिक नाही तर राजकीय दृष्ट्या देखील तितकंच नेतृत्व करता। येत्या काळात काय अपेक्षा सरकारकडून आणि या सरेंडर सोडून? नाही, सरेंडर पॉलिसी चांगला आहे। आता त्यांनी सगळ्यांनी आता सरेंडर केला पाहिजे, मुख्य प्रभावामध्ये आलं पाहिजे, लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी लढलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद। राजे बाबा अत्राम आपल्यासोबत होते। एकंदरीत बघितलं तर 40 वर्षापूर्वी त्या देवजीनं राजे अत्राम यांचं अपहरण केलं होतं। जवळपास 18 दिवस जंगलात सगळीकडे त्यांना ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचं काल झालेलं ही सरेंडर पॉलिसी खूप चांगली आहे। येत्या काळात देखील अशाच पद्धतीने नक्षलवाद संपवू असा विश्वास यावेळी राजे अत्राम यांनी व्यक्त केला आहे। न्यूज प्रवीण सर, राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, मुंबई।